परभणी जिल्ह्यात जून महिन्यापासून पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या बळीराजासाठी अखेर एक दिलासादायक बातमी समोर आली आहे। बुधवारी रात्रीपासून जिंतूर, पाथरी, मानवत, पालम, गंगाखेड आणि सोनपेठसह संपूर्ण जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। शहरासह ग्रामीण भागात कुठे रिमझिम तर कुठे सतत कोसळणाऱ्या या पावसाने शिवारातील पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे। कुठेही पूरस्थिती निर्माण झाली नसली तरी नदी नाल्यांना पाणी आलं असून पावसाचंही निसर्गरम्य आणि दिलासादायक चित्र असंच कायम राहावं अशी आशा आता जिल्ह्यातील शेतकरी व्यक्त करतायत। दीर्घ प्रतीक्षेनंतर परभणी जिल्ह्यावर अखेर निसर्गाने आपली आभाळ माया धरली आहे। बुधवारी रात्रीपासून सुरू झालेला हा पाऊस गुरुवारी दिवसभर आणि उशिरा रात्री 1 वाजेपर्यंत सतत पडत होता। या पावसामुळे सुकत चाललेल्या पिकांना मोठा आधार मिळाला असून शिवारातील पिकं आता छान बहरू लागली आहेत। जिल्ह्यातील छोटे मोठे ओढे आणि नदी नाले प्रवाहित झाले असून कुठलीही मोठी हानी न होता हा पाऊस पिकांसाठी अमृत ठरलाय। यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच झालेला हा दमदार पाऊस असाच कायम राहावा अशीच एकच प्रार्थना आता परभणीतील शेतकरी राजा करतायत।